हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? सविताज किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. तर आज आपण घरच्या घरी मटका कुल्फी बनवणार आहोत. रेसिपी खूप साधी आणि सोपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हीसुद्धा व्हिडिओ बघितल्यानंतर कुल्फी नक्की बनवाल याची मला खात्री आहे. चला मग कुल्फी बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी गॅसवर मी दूध अर्धा लिटर गरम करण्यासाठी ठेवले. अर्धा लिटर दुधामधील अर्धी वाटी दूध मी बाजूला घेतले आणि या अर्ध्या वाटी दुधामध्ये आपण 2 चमचे कस्टर्ड पावडर टाकणार आहोत आणि कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर मिक्स करून घेऊया. बघू शकताय वाटीमध्ये जे दूध घेतले त्याच्यामध्ये 2 चमचे कस्टर्ड पावडर टाकून आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, नाहीतर मग गुठळ्या होतात किंवा ते तळाशी राहते पावडर. त्यामुळे चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झालेलं आहे. तर चला आता आपण गॅसकडे वळूया. तर गॅसवर ठेवलेलं दूधसुद्धा तापत आलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये चवीनुसार साखर घालणार आहोत. मी ते 3 ते 4 चमचे साखर घातली आणि त्यानंतर मी ते अर्धा कप मिल्क पावडर घालून घेते आणि आता मिक्स करून घेऊया. ही मिल्क पावडर अर्धा कप म्हणजेच ही सुद्धा 3 चमचे मिल्क पावडर आहे. आता आपण मिक्स करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण जे वाटीमध्ये मिश्रण बनवले कस्टर्ड पावडरचं ते पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं चमच्याच्या सहाय्याने, कारण ती तळाशी पावडर राहते म्हणून. आणि आपण एका हाताने दुधामध्ये घालायची आणि एका हाताने ढवळत राहायचं. अजिबात गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत. तर अशा पद्धतीने मी हे मिक्स करून घेते आणि सतत हलवत राहायचं. आणि आता तुम्ही बघू शकताय दुधाचा थिकनेस. आणि ही सगळी प्रोसेस दुधाला उकळी येण्याच्या अगोदरच करायची. दुधाला उकळी आल्यानंतर जर तुम्ही कस्टर्ड पावडर टाकला तर मग खूप प्रमाणात गुठळ्या होतात. आता इथे बघू शकताय खूप प्रमाणात दाटसर असं झालेलं आहे. आता याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घालून घेते. मी इथे बदामाचा चुरा बनवून घेतला आहे, तो याच्यामध्ये मी घालून घेते. ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार पिस्ता, काजू वगैरे घालू शकताय. तर आता बघू शकताय दुधाला उकळी यायलासुद्धा सुरुवात झालेली आहे. एक उकळी आली की आपण इथे गॅस बंद करणार आहोत. आता आपण हे मिक्स करून घेऊया जरा व्यवस्थित, नाहीतर गॅस बंद केला आहे आता आपण आणि मग एकदम असं घट्ट व्हायला सुरुवात होते आता. त्यामुळे चमच्याने हलवतच राहायचं आणि एकदम हे थंड करून घ्यायचं. आता बघू शकताय थंड जसं होईल तसं किती दाटसर असं झालेलं आहे, घट्ट झालेलं आहे. आता कुल्फी बनवण्यासाठी इथे मोल्ड तर मी वापरले नाहीत, कारण मोल्ड सगळ्यांच्याच घरी असतात असे नाही आणि माझ्याकडे सुद्धा नाही आहेत. तर मी इथे हे छोटेसे ग्लास घेतले, जे चहा पिण्याचे ग्लास मिळतात प्लॅस्टिकचे, ते मी इथे घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये आपण हे कुल्फीचं मिश्रण घालून घेऊया. तर इथे सगळ्या कपमध्ये मी ही कुल्फी घालून घेते. तर सुरुवातीला मी 8च कप घेतले होते. मला वाटलं 8 कपमध्ये अर्धा लिटर दुधामध्ये 8 कप होऊन जाईल, पण अजून मी 2 एक्स्ट्रा कप आणले आणि मी एकदम 10 कुल्फी झालेले आहेत इथे अर्धा लिटर दुधामध्ये. आता मी ते बटर पेपरचे छोटे छोटे तुकडे बनवून घेतलेत. ते मी या ग्लासवर लावते आणि अशा पद्धतीने त्याला रबर लावते, म्हणजे पूर्णपणे ती पॅक होईल. आणि ते थोडंसं सुरीच्या सहाय्याने छिद्र पाडून घेते आणि याच्यामध्ये आता आपण आईस्क्रीम स्टिक घालून घेऊया. तर अशाच पद्धतीने मी ते सगळ्या कुल्फी अशा पद्धतीने रेडी करून घेते. तर इथे बघू शकताय आता सगळ्या कुल्फी मी बनवून घेतलेल्या आहेत. अशा पद्धतीने आईस्क्रीम स्टिक वगैरे लावून घेतलेत. आता आपण ह्या फ्रीझरमध्ये ठेवणार आहोत. फ्रीझरमध्ये किमान 8 ते 10 तास आपण ह्या कुल्फी ठेवणार आहोत, म्हणजे त्या व्यवस्थित सेट होतील. तर मी 1 दिवस ठेवल्या होत्या. 1 दिवसानंतर तुम्ही बघू शकताय आता. चला आपण बटर पेपर काढून घेऊया आणि आता मी तुम्हाला कुल्फी दाखवते. एकदमच सगळ्या कुल्फी काढायला घेऊ नका, कारण मग वितळल्या जातील. पहिल्यांदा एक घ्या, बाकीच्या फ्रीझरमध्ये ठेवा. एक घेऊया आपण आणि बाउलमध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे. 10 सेकंदच कप आपल्याला याच्यामध्ये ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने हातावर थोडासा फिरवायचा आहे, जसं गाडीवर कुल्फीवाले करतात तशा पद्धतीने. आणि आता चला कुल्फी काढून घेऊया. बघू शकताय टेक्स्चरसुद्धा खूप छान झाली आहे कुल्फी. अशा पद्धतीने आता मी तुम्हाला बाकीची सुद्धा कुल्फी काढून दाखवते. चला मग खायला या कुल्फी. घरच्या घरी बनवलेली, तीसुद्धा गाडीवर जशी मिळते तशी कुल्फी झालेली आहे. तुम्हीसुद्धा घरी नक्की बनवून बघा, तुम्हालासुद्धा खूप आवडेल. वा, मस्तच, खूप छान झाले. भन्नाट अशी कुल्फी दिसते. आता बाहेरून विकत आणण्याची सुद्धा गरज नाही. खूप छान पद्धतीने ही रेसिपी झालेली आहे आपली. तर तुम्हीसुद्धा
कुल्फी घरच्या घरी नक्की बनवून बघा आणि कशी झाली ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मटका कुल्फी पाहिल्याबद्दल धन्यवाद.